Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. अंतराळ मोहिमेच्या तयारीमध्ये मोठं यश. वायुदलाच्या मदतीनं इस्रोची गगनयान मिशनची दुसरी क्रू मॉड्यूल चाचणी यशस्वी. 2027 मध्ये 4 पायलट अंतराळात जाणार. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आज जयंती. संसद भवन परिसरामध्ये राष्ट्रपतींसह पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्याकडून फुलेंच्या स्मृतीस अभिवादन. अभिवादनानंतर मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद. दिल्लीमध्ये आज आणि उद्या प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचं पहिलं मराठी साहित्य संमेलन. महाराणी छत्रपती ताराराणी यांच्या 251व्या जयंती वर्षानिमित्त सोहळ्याचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार. अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा एका मंत्र्यांवर आरोप. विभाग चालवायला महिला नको, एका मंत्र्यानं म्हटलं. म्हैसकर यांचा 2023च्या महायुती सरकारमधील एका मंत्र्यावर गंभीर आरोप. मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे. एसआयटी चौकशीत अत्याचारी भोंदू अशोक खरातची प्रतिक्रिया. फसवणुकीच्या गुन्ह्याचीही कबुली. खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल. भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट. सुनेत्र पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका. बीडमधील एका व्यक्तीकडून एसआयटीकडे तक्रार. सूत्रांची माहिती. तक्रारीची पडताळणी होण्याची दाट शक्यता. खोडसाळपणे तक्रार केल्याचा देखील संशय. ईडीकडून भोंदू खरातची 3 खाती सील. फरार कल्पना खरातचंही एक बँक खातं ईडीकडून सील. बँक खात्यातील 3 वर्षांपासूनच्या व्यवहारांची पडताळणी. नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी एनआयए एटीएस सोबतच सीबीआयकडून देखील चौकशीची शक्यता. एसआयटी प्रकरणाची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवली. लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता. नाशिकमध्ये आरोपी रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा उघडकीस. सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करत फसवणूक. नोकरीचा आमिष दाखवत 9 तरुणींना गंडा. नांदेडसह परभणी आणि हिंगोली इथं भूकंपाचे सौम्य धक्के. 4.7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. हिंगोली जिल्ह्यातील पांगरा भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.